लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त गव्हाण येथे आयोजित उल्वेनोड सी फूड फेस्टिवल 2026चा उद्घाटन सोहळा राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते रविवारी उत्साहात पार पडला। कार्यक्रमात कोळी समाजाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण मुद्दे मांडण्यात आले। आमदार महेश बालदी यांनी कोळी समाजाच्या विकासासाठी ठोस पावले उचलण्याची गरज अधोरेखित करत विविध घोषणा केल्या। भारतीय जनता पक्ष एक कुटुंब म्हणून काम करत असून पनवेल पंचायत समितीच्या 16 पैकी 15 जागा जिंकण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। रामशेठ ठाकूर आणि जयम म्हात्रे यांची जोडी शेका पक्षाला शून्यावर आणू शकते असा ठाम दावा करत त्यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले। मच्छीमारांच्या प्रश्नांवर भाष्य करताना गव्हाण, न्हावा, गणेशपुरी या भागांमध्ये नवीन जेट्टी उभारण्याची मागणी त्यांनी केली। करंजा बंदरामुळे मच्छीमारांना मोठा दिलासा मिळाल्याचे सांगत भविष्यात आशियातील सर्वात मोठे बंदर येथे उभारले जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी मंत्री नितेश राणे यांनी कोळी समाजाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या। महेश बालदी आणि प्रशांत ठाकूर हे सातत्याने मच्छीमारांचे प्रश्न विधिमंडळात मांडत असल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले। मत्स्य व्यवसाय मंत्री म्हणून कोणालाही रिकाम्या हाताने परत पाठवणार नाही असा ठाम निर्धार व्यक्त करत राज्यातील मत्स्य व्यवसायाला मोठी क्षमता असून त्यासाठी बजेट वाढवून विकासाला गती देत असल्याचे त्यांनी सांगितले। याचवेळी उल्वे येथे आधुनिक आणि सुसज्ज मच्छी मार्केट उभारण्याची घोषणा त्यांनी केली। तसेच 1 मे 2026 पासून राज्यभर फिश पाव स्टॉल संकल्पना सुरू करून युवक आणि महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला। लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आगरी कोळी महोत्सवाच्या निमित्ताने मच्छीमार समाजाच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडली। सिडकोमुळे स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याची टीका करत आमच्या जमिनी अत्यल्प दरात घेऊन आता प्रचंड दराने देण्याची पद्धत अन्यायकारक असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा मिळण्यात होत असलेल्या विलंबाबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली। या सी फूड फेस्टिवलला जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा नगराध्यक्ष जयम म्हात्रे, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, पंचायत समिती सभापती रंजना वासकर, अरुण शेठ भगत, जिल्हा परिषद सदस्य निकिता खारकर, पंचायत समिती सदस्य जिज्ञासा कोळी, योगिता लहाने, वितेश म्हात्रे, वर्षा केवाळे, भाऊशेठ पाटील यांच्यासह आजी माजी सरपंच, सदस्य, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आपल्या लोकनेते सन्मान्य रामशेठ ठाकूर साहेबांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आज या फूड फेस्टिवलचं आयोजन केलेलं आहे। आमच्या महेश बालदीजीने अधिवेशनाच्याच काळात या कार्यक्रमाची माहिती मला दिलेली होती आणि आमच्या महेश बालदीजी असतील, आमच्या प्रशांत ठाकूरजी असतील, यांचे हट्ट आम्ही किती पुरवतो हे त्यांना सगळ्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे। कारण की हट्ट पुरवले नाही तर विधिमंडळामध्ये प्रश्न आवर्जून विचारतात म्हणून हट्ट पुरवायला येईल। पण एक विधिमंडळामध्ये सातत्यपूर्ण आपल्या ह्या भागाच्या मच्छीमारांचे प्रश्न विधिमंडळ असो, मंत्रालय असो, आमच्याकडे मांडणं, आमच्याकडे घेऊन येणं आणि ते करून घेणं हे सातत्याने आमचे महेश बालदी साहेब आणि आमचे प्रशांत ठाकूरजी करत असतात। आणि हेच तर आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचे विचार आणि त्यांचं कार्याचं प्रतिबिंब आहे। आमच्या सूत्रसंचालन करणाऱ्या मान्यवरांनी अतिशय चांगलं सांगितलं की लोकनेता हे पद आजकाल सगळेच लावतात। आजकाल नसलेले पण साहेब म्हणून आपले बॅनर लावणारे आहेत, पण खऱ्या अर्थाने शब्दापलीकडे जाऊन कृतीतून आपलं काम दाखवणं, करणं आणि या भागाच्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणणं, यामुळेच आम्ही आमच्या रामशेठ ठाकूर साहेबांना लोकनेता हे पद स्वतःहून दिलेलं आहे। यावर्षी जसा
त्यांच्या घरात खास आहे तसं आमच्याही घरात आहे. कारण का राणेसाहेबांचीही 75 वाढदिवस या वर्षी आहे. आणि म्हणून मला नेहमी वाटतं आता जे काही चित्रपट इथे दाखवलं हे काही साधारण काम नाही. हे रसायन थोडं वेगळं असतं. स्वतःच्या लोकांसाठी, स्वतःच्या जनतेसाठी शासकीय निधीच्या पलीकडे जाऊन मला माझ्या लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले क्षण अनुभवायला द्यायचे आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणायचं आहे, ही भावना ठेवून आपल्या जनतेचा विकास करणारे हे मोजकेच असतात. त्याच्यामध्ये आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब आहेत. नितीशजींची पद्धत जी आहे ती सेम तशाच प्रकारची, करायचं म्हणजे करायचं, सोडायचं नाही. आणि तशा पद्धतीनं त्याने आता सांगितलं की महाराष्ट्राचा आपला जो समुद्रकिनारा आहे तो 700 नव्हे तर 800 850 किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे. आता आपण कोळी समाज जो आहे समुद्रकिनारा राहतो, त्याच्यामुळे आपले प्रश्न जे आहेत ते समुद्राशी, मत्स्याशी, बंदराशी संबंधित आहेत. आणि मग हा विभाग जो आहे साहेब, तो आता विभाग काय झाला लागला आहे, आगऱ्यांचा, कोळ्यांचा म्हणजे शेती आणि मत्स्य व्यवसाय करणारा जो होता त्याला फार अशा प्रकारच्या मर्यादा यायला लागलेल्या आहेत. म्हणजे इथं विविध प्रकारचे प्रोजेक्ट सुरू झाले, व्हायला आहेत की नाही, विकासा पाहिजेला आहेत. आपल्याला प्राईम मिनिस्टर साहेब मोदी साहेब आणि फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली देश, त्यातल्या त्यात आपला महाराष्ट्र हा अतिशय वेगानं पुढं चाललेला आहे. विकासाची दिशा त्यांनी इतकी मजबूत घेतलेली आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला पाहिजे ते इथे मिळतं आहे. पण एक गोष्ट होत चालली, खाडीचे बंधारे फुटायला लागले. 700 किनारचा जो समुद्रकिनारा आहे तो बंधारे फुटल्या कारणानं इथली शेती वगैरे होती ती फार संपूर्ण नाश झालेले आहे बरेचशा ठिकाणी. प्रत्येक जिल्ह्यात, आपल्या रायगड जिल्ह्यात म्हणा, पुढच्या जिल्ह्यांमध्ये म्हणा, तर अशामुळं या इथं जे राहणारा शेतकरी आहे किंवा कोळी समाज आहे हा बेघर व्हायला लागलेला आहे. म्हणजे त्यामुळे कोळीवाड्यांचा विस्तार महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे. आता कोळीवाड्यांचा विस्तार म्हणजे नुसतं फक्त हेच नसताना जे पूर्वीपासूनची घरं आहेत, पूर्वीपासूनचं जे गावठाण आहे, तर तिथं त्या लोकांना घरं बांधताना काही त्रास होऊ नये ही अपेक्षा असते. इथं जरा थोडंसं महेश बालदींनी आमचं परवा विधानसभेमध्ये भरपूर मोठ्या आग्रहानं मत मांडलं. इथं आम्ही 2 ठिकाणी आहोत. आम्ही इथं 2 ठिकाणी आहोत. इथं बसलो आहे जिल्हाध्यक्षांच्या राज्यात, रायगड जिल्हा म्हणून. आमचे प्रतिनिधी जिल्हा परिषद सदस्य आहेत, पंचायत समिती आहेत, त्यांचा कारभार चालतो अलिबागवरून जिल्हा परिषदेचा. पण इथे डेव्हलपमेंट अथॉरिटी मात्र शिडको, ह्या विभागाची डेव्हलपमेंट शिडको. म्हणजे आम्ही कैचीत सापडलो आहे, इकडं जायचं का तिकडं जायचं, हे रस्त्याचं काम करणं झेडपीकडनं करायचं, राज्य सरकार करण्याचं का शिडकोने करून घ्यायचं. म्हणजे अशा प्रकारे घरं बांधताना परवानगी झेडपीची घ्यायची असती. आम्हाला आता जिल्हाध्यक्ष चांगले होते, शिडकोही सुद्धा आता महाराष्ट्र सरकारमध्ये आपले आमदार चांगले धावतात, पळतात, मेहनतीने काम करतात. पण तिथं जरासं जे अधिकारी असतात ते उर्मटपणानं वागतात आणि त्याच्यामुळे महेश बालदींना विधानसभेमध्ये तो प्रश्न मांडावा लागतोय आणि आमदार प्रशांत ठाकूर बोलत आहेत. आणि त्याच्यामुळं आम्ही आपलं ठरलं आहे, अगदी आता मगाशी बोलताना बोललो, पण जनतेतसुद्धा मी सांगेन, 15,000 रुपये एकरी म्हणजे 3 रुपये 75 पैसे मीटर, ह्या मीटरनं आमची जमीन घेतली. आणि त्यानंतर आता एका मीटरला जवळजवळ साधारणतः 5,35,05,000 मीटर म्हणजे 10,300 रुपये मीटरला घ्यायला लागले. 3 रुपये 45 आमची जमीन घेतली आणि 10,300 रुपये आमच्याकडे एका मीटरला घ्यायला लागले. म्हणजे अशी शिडको कशाला, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला, तेही कशाला, स्वतःला कोणी खाजगी तुम्ही घ्या ना, 5 लाख रुपये 10 लाख रुपये मीटरला 5 लाख रुपये 10 लाख रुपये शिडको आता इथे चार्ज करते जे येतात त्याच्यात. पण ते आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सुद्धा ही किंमत लावाल. आणि म्हणून तो प्लॉट आमच्या ताब्यात दिला नाही. प्लॉट घेतला, आम्ही येतोय, दरवर्षी शिवजयंती साजरी करतोय, प्रतिमा पूजन करतोय. पुतळा बाजूला आहे तो आमचा खराब झालेला आहे, ते एक राहिलं आहे. हे ग्राउंड आरक्षित केलं
2018 पासून आम्ही याच्या मागे लागलो आहे. 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 ही आता संपला. त्यावेळेपासून हा करत चाललं आहे. आणि या वर्षी ते ग्रामपंचायत ताब्यात द्या आम्ही सांगितलं आहे. हे जे ग्राउंड आहे, हे शिवाजीराव जागा आहे, ही आमच्या ग्रामपंचायत ताब्यात द्या. कारण जिथं जाल तुम्ही आता, उदाहरणार्थ आता खारघर असेल किंवा पनवेल असेल, तर ते प्लॉट तुम्ही महानगरपालिका ताब्यात दिलेले आहेत. आणि हे जर आमच्या ग्रामपंचायतीचे क्रीडासाठी ते द्यायला पाहिजे आहेत. आणि त्या दृष्टीनं काही जे आमचे प्रश्न आहेत, या दृष्टीनं आपल्याला ही सभा ती त्याच्याकरता नाही, मिटिंग त्याच्याकरता नाही, पण काही वेळेला मग सिडकोच्या बाबतीत आमचे लोक आक्रमक होतात, जात असतात. त्या कोळी समाजाचा, आग्र्यांचा, हा घरांचाही प्रश्न आहे. आणि त्या दृष्टीने सुद्धा त्यांना सिडको जी आडकाठी करते होऊ नये, या दृष्टीने आपल्याला करावी लागेल. आणि मग आम्ही लोक अशा रीतीनं पायाखाली गेलेले आहेत. 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष तुम्ही काय करत नाही, पाण्यात जात नाही. पण आम्ही सांगितलं आम्हाला काय आम्ही आमच्या साहेब आता रामबागचा विषय आहे. रामबाग आम्ही सिडकोला पत्र लिहिलं, हे नावा ग्रामपंचायत सरपंच मागे बसलेले आहेत. तर पत्र लिहिलं की ही रामबाग आम्ही बनवली, पोचली, वाढवली, जपतोय, पण ही आता सिडकोनं ताब्यात घ्या. म्हणजे हे याच्यामध्ये महेश बालदीने पत्र दिलं, म्हणजे आमदारांचं पत्र दिलं की रामबाग छान सुंदर झालेली आहे, आता महापालिकेच्या ताब्यात द्या, जिल्हा परिषद ताब्यात द्या, किंवा तुम्ही आपल्या सिडकोनं ताब्यात घ्या. सिडकोला डेव्हलप करायची आता तुमची आहे, जबाबदारी तुमची आहे. आणि मग एखाद्या सामाजिक संस्थेला द्या, त्यांना बरोबर NGOजला घ्या आणि त्याच्यातून तुम्ही करा. पण हे करता 3 वर्ष झाली महेश बालदींचं पत्र जाऊन CM साहेबांनी त्याच्यात शेरा मारला आहे की योग्य ती कार्यवाही करावी, पण अजून ते पत्र काही तिथून हलत नाही. अशा प्रकारची मुजोर सिडको आहे. राणेसाहेब, अतिशय अभिमानाने सांगतो, आता यांनी सांगितलं की या सी फूड फेस्टिवलचं उद्देश काय, उद्दिष्ट काय. साहेब, यांच्याकडे आज इथे या गावामध्ये 2 इंजिनच्या बोटी आहेत, 4 इंजिनच्या आहेत, ट्रॉलर आहेत, पण यांच्याकडे जेटी नाही. अर्थात हेही हळूहळू आमच्याकडे आले, पूर्वी नव्हते आपल्याकडे. सचिनच्या मार्फत ते आता आलेत, आता आमच्याकडे सेटल झालेत. आता यांना जेटी द्यायलाच लागेल, हा माझा आग्रह आहे. आणि मीच त्यांना सांगितलं, कारण आता आपण मोऱ्याला घेतली, मोरावाला घेतली, केळवण्याला घेतली, दिगोड्याला घेतली, हे 75 कोटी रुपयाच्या तुम्ही गेल्या वर्षी जेटी दिलेल्या आहेत. आता या ठिकाणी न्हावा, गव्हाण, गणेशपुरी, कोंबडभुजे या ठिकाणची आपल्याला जेटी घ्यायच्या आहेत. साहेब, माझ्या गावामध्ये मी जेव्हा मच्छीमार व्यवसाय करू शकतो तेव्हा त्याचा एक सूर वेगळा असतो आणि त्याचा आनंद वेगळा आहे. आणि या रोजच्या आव्हानांमध्ये माझ्या गावामध्ये असल्यानंतर, म्हणजे आमच्या इथल्या, माझ्या इथे करंजा मोऱ्यावरचे माझे सर्व मच्छीमार सहकारी आहेत. करंजा सोसायटीचे सर्वजण आम्ही जेव्हा या परिसरातला मच्छीमार जेव्हा मुंबईला जायचा तेव्हा कुलाब्याला, ससून डॉकला जी असलेली आम्हाला होत असलेली अनेक, म्हणजे मी एकच सांगणार नाही, याडी लोक चोरी करत होते, गुलाबकर कोण काय करत होतं, सप्लायर काय करत होते, लिलाववाले काय करत होते, हा विषय आत्ताचा नाही. पण आम्हाला आमच्या गावात करंजाला बंदर झाल्यापासून आमचा ऊर एवढा भरून येतो की माझ्या गावामध्ये एशियातलं सर्वात मोठं बंदर होईल आणि त्याचे साक्षीदार तुम्ही आहात. आणि मला पूर्ण खात्री आहे की या बजेटमध्ये तुम्हाला पैसे मिळालेत. 180 कोटी रुपये तुम्ही जे आपलं फेज 2 आहे ते देणार आहेत. तो सोसायटीचा चेअरमन अजून तिथून सांगतोय बोल बोल बोल, म्हणलं बोलतोय बाबा, ते आलेत, ते देणार आहेत. आत्ता रोज अनेक आव्हानं होत आहेत साहेब. आत्ता बल्क कन्झ्युमरमध्ये आपण त्या दिवशी होतात, मी विधानसभेमध्ये मांडला की बल्क कन्झ्युमर, आता डिझेलचं नियंत्रण आणलं आहे सरकारने, कारण या खाडी देशातील युद्धामुळे. पण एका झटक्यामध्ये मच्छीमारांचं डिझेल हे 23 रुपयाने वाढलं. हे न परवडणार आहे. आणि आज तर त्याच्या पुढचं झालं की पेट्रोल पंपाने सांगितलं की आता तुम्हाला आम्ही पंपावर देणार नाही. मग या म्हणजे कन्स्ट्रक्शन कंपनी, मोठ्या इक्विपमेंट वापरणाऱ्यांच्या कॅटेगरीमध्ये मच्छीमार टाकला. हे मला माहिती आहे. मी ज्या दिवशी माझ्याकडे करंजा सोसायटीने निवेदन दिलं, मोरा सोसायटीने दिलं, मी तुमच्या हातात दिलं, त्याच्या आधी तुम्ही केंद्रीय मंत्र्यांना लिहिलेलं पत्र दिलं. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की आपल्याला काय होतं आहे याच्या आधी केंद्राच्या मंत्र्याशी संपर्क साधून करणारे हे मच्छीमार मंत्री आहेत. हा एक निश्चित अभिमान आहे. ते काम कधी होईल हे माहीत नाही, पण माझं काम या राज्याच्या मच्छीमार मंत्र्यांना माहिती आहे आणि ते त्याच्याकरता प्रयत्नशील आहेत. हे निश्चित अभिमानाचं आहे आणि गर्वाचं आहे.
आज खऱ्या अर्थानं खूप आनंद होत आहे की आमची आगरी कोळ्यांची संस्कृती आणि आगरी कोळ्यांच्या संस्कृतीच्या माध्यमातून हा फेस्टिवल याच्यामध्ये आज नितेश राणे साहेब आपला इथे आज आगमन झालं त्याबद्दल रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष या नात्यानं आपलं मी सहर्ष स्वागत करतो. आज रायगड जिल्हा म्हटला की आगरी कोळी कराडी असा हा आमचा इथे समाज आणि समुद्र किनाऱ्यावर राहणारा आमचा हा समाज मासेमारी करणं हा आमचा व्यवसाय आणि खरोखर राणेसाहेब आपल्याला विनंती आहे की आमच्या ह्या कोळी समाजाला आपण आपल्या मंत्रिपद घेतल्यापासून फार न्याय देण्याचं कामच आपण केलं आहे. यापूर्वी आमदार महेश बालदी साहेबांनी अनेक बैठका या मंत्रिमंडळात लावल्या होत्या मात्र आपण जेव्हापासून या मंत्रिमंडळ सांभाळलं हा खातं सांभाळलं आहे त्यापासून खऱ्या अर्थानं या कोळी समाजाला आपण न्याय देण्याचं काम केलं आहे. आणि लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्याबद्दल काय म्हणावं. अजित पवार साहेबांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांसारखा एक दानशूर व्यक्तिमत्व या पूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशात भेटणार नाही. आणि खऱ्या अर्थानं ह्या विभागात ज्या ज्या समस्या असतील ज्या ज्या गोष्टीसाठी लोक साहेबांकडे जातात कोणी खाली हात येत नाही आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आम्ही पूर्ण उरण आणि पनवेल मतदारसंघामध्ये रक्तदान शिबिरं आयोजित करतो आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं अतिशय मोठे आरोग्य शिबिर आपण आयोजित करत आहोत. आणि राणेसाहेब आमच्या ह्या विभागाला आपण न्याय द्याल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.